माहित आहे का की फुटबॉलचा जन्म कुठे झाला? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल, पण फुटबॉलची सुरुवात युरोप किंवा अमेरिकेत झालेली नाही. मग फिफाची स्थापना युरोपमध्ये कशी झाली? फुटबॉल आणि सॉकर एकच आहे का? भारत कधी फिफा मध्ये खेळला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. तर फुटबॉलची सुरुवात युरोप किंवा दक्षिण अमेरिकेत झालेली नाही, तर फुटबॉल चीनमध्ये खेळला जात होता. प्राचीन चीनमध्ये कुजू नावाचा खेळ लोकप्रिय होता. या खेळात जड आणि भरगच्च चेंडूला पायाने मारून जाळीसारख्या लक्ष्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असत. हा खेळ सैनिकांना तंदुरुस्त आणि युद्धासाठी तयार ठेवण्यासाठी वापरला जात असल्याचे इतिहासकार मानतात. नंतर हा खेळ इतर भागांमध्ये पोहोचला आणि त्यात अनेक बदल झाले. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये फुटबॉलचे नियम अधिकृतपणे निश्चित करण्यात आले. तसेच चामड्याचे आणि हवा भरलेले चेंडू वापरण्याचीही सुरुवात झाली. त्यानंतर खेळ अधिक सोपा आणि सुरक्षित बनला. इंग्लंडने आधुनिक फुटबॉलचे नियम विकसित केल्यामुळे आज फुटबॉल जगभर प्रसिद्ध झाला आहे. मात्र फुटबॉलचा शोध चीनच्या सम्राटने किंवा सम्राज्ञीने लावला हा दावा इतिहासात सिद्ध झालेला नाही. पण चीनमधील कुजू हा फुटबॉल सर्वात जुना ज्ञात पूर्वज मानला जातो. तर आधुनिक फुटबॉलची नियमबद्ध आवृत्ती इंग्लंडमध्ये विकसित झाली. पण प्रश्न असा आहे की जगभरात फुटबॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाला काही देशांमध्ये सॉकर असं म्हटलं जातं. याचं उत्तर आपल्याला 19व्या शतकातील इंग्लंडमध्ये सापडतं. या काळात वेगवेगळ्या शाळांमध्ये फुटबॉल सारखे खेळ खेळले जात होते, पण त्यांचे नियम एकसारखे नव्हते. काही शाळांमध्ये चेंडू फक्त पायाने खेळला जात असे, तर काही ठिकाणी हाताने खेळण्याचीही परवानगी होती. नियमांमधील हा गोंधळ दूर करण्यासाठी 1863 मध्ये इंग्लंडमध्ये फुटबॉलचे नियम निश्चित करण्यासाठी बैठक झाली आणि असोसिएशन फुटबॉल या खेळाला अधिकृत स्वरूप मिळाले. हाताने खेळला जाणाऱ्या खेळाचा स्वतंत्र विकास होऊन त्याला रुग्बी फुटबॉल असे नाव मिळाले. इंग्लंडमध्ये असोसिएशन फुटबॉल या नावाचे संक्षिप्त रूप असॉक असे वापरले जाऊ लागले. ऑक्सफर्ड मधील विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत शब्दांना ER प्रत्यय जोडण्याची प्रथा होती, म्हणून असॉक वरून असॉकर आणि पुढे सॉकर हा शब्द तयार झाला. म्हणजेच सॉकर हा शब्द प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये जन्मला. नंतर हा खेळ अमेरिकेत पोहोचला. आज जगातील बहुतेक देश हा खेळ फुटबॉल म्हणून ओळखतात, तर अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांत सॉकर हा शब्द वापरला जातो. त्यामुळे फुटबॉल आणि सॉकर हे दोन वेगवेगळे खेळ नसून एकाच खेळाची दोन वेगवेगळी नावे आहेत. 1863 मध्ये इंग्लंडने फुटबॉलचे नियम दिले, पण 1904 मध्ये फिफा स्थापन झाल्यानंतर फुटबॉल खऱ्या अर्थाने जागतिक खेळ बनला. फिफाची स्थापना 21 मे 1904 रोजी पॅरिस येथे झाली. त्या काळात फुटबॉल युरोपमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत होता, पण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी एक समान नियम आणि जागतिक स्तरावर संघटना नव्हती. ही गरज ओळखून फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या 7 देशांच्या फुटबॉल संघटनांनी एकत्र येऊन फिफाची स्थापना केली. फिफा म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल. फिफा स्थापनेनंतर फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय नियम समन्वयित करण्यात आले आणि पुढे 1930 मध्ये पहिला फिफा विश्वचषक उरुग्वे येथे आयोजित करण्यात आला आणि यजमान देश उरुग्वेनेच पहिला विश्वचषक जिंकला. सर्वसाधारणपणे ही स्पर्धा प्रत्येक 4 वर्षांनी होते. दुसऱ्या महायुद्धामुळे 1942 आणि 46 चे विश्वचषक आयोजित होऊ शकले नाही. आता बोलू भारताविषयी. भारतात फुटबॉलची सुरुवात कशी झाली? भारत कधी फिफा मध्ये खेळला आहे का? तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतात फुटबॉल काही प्रमाणात खेळला जात असला तरी राष्ट्रीय स्तरावर संघटित फुटबॉल व्यवस्थेचा अभाव होता. भारतातील फुटबॉलच्या इतिहासामधील महत्वाचा टप्पा म्हणजे 23 जून 1937 रोजी शिमला येथे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना. देशातील 6 प्रादेशिक फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या महासंघाची स्थापना केली. या संघटनेच्या स्थापनेनंतर पुढील एका वर्षात 1938 मध्ये भारतीय फुटबॉल संघाने ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक दौरा केला. 1948च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये भारतीय फुटबॉल संघ मैदानात उतरला आणि जगभरातील लोकांचे लक्ष यांच्याकडे वेधले गेले, कारण भारतीय संघातील अनेक खेळाडू अनवाणी किंवा साध्या कॅनव्हासच्या बुटांमध्ये खेळत होते. फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात भारताचा 2-1 असा पराभव झाला. मात्र भारतीय खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाने आणि जिद्दीने प्रेक्षक व तज्ञांना प्रभावित केले होते. या सामन्यात भारताला 2 पेनल्टी मिळाल्या होत्या, पण त्या गोलमध्ये रूपांतरित करण्याला संघाला अपयश आले. अन्यथा निकाल वेगळा असू शकला असता. त्यावेळी कदाचित असे वाटले असेल की पुढील काही वर्षात भारत फिफा मध्ये खेळेल, पण ते घडले नाही. भारतीय फुटबॉल संघाने 1950च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. आशियाई पात्रता फेरीतील इतर संघांनी माघार घेतल्यामुळे भारताला थेट विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र विविध कारणांमुळे भारतीय संघाने त्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही. भारत विश्वचषकात का खेळू शकला नाही याबाबतचे अनेक कारणे सांगितली जातात.
त्यामध्ये प्रवासाचा खर्च, अपुरी तयारी, स्पर्धेला कमी प्राधान्य आणि त्या काळात प्रशासकीय अडचणी यांचा समावेश होता. अनवाणी खेळण्यास बंदी हे कारण लोकप्रिय असले तरी इतिहासकारांच्या मते ते एकमेव किंवा मुख्य कारण नव्हते. 1950 आणि 60च्या दशकात भारत आशियातील बलाढ्य फुटबॉल राष्ट्रांपैकी एक होता. 1951 आणि 1962च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने सुवर्ण पदके जिंकली. 1956च्या ऑलिम्पिक मध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिला होता. मात्र त्यानंतर भारतीय फुटबॉलचा वेग मंदावला. 1983 मध्ये भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर देशातील क्रीडा संस्कृती मोठ्या प्रमाणात क्रिकेट केंद्रित झाली. प्रायोजक, प्रसार माध्यमे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्रिकेटकडे वळाली. फुटबॉलला तितके पाठबळ मिळाले नाही. परिणामी भारतात फुटबॉलच्या तुलनेत क्रिकेटसाठी अधिक मजबूत विकास यंत्रणा तयार झाली. भारतात फुटबॉलची लोकप्रियता मुख्यतः पश्चिम बंगाल, गोवा, केरळ आणि ईशान्य भारतापुरती अधिक केंद्रित राहिली. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रतिभावान खेळाडू निर्माण होण्यास मर्यादा आल्या. आज सुमारे 38 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे, तर सुमारे 4 लाख लोकसंख्या असलेला आइसलँड विश्वचषक खेळून आला आहे. पण 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला भारताला अद्याप फिफा विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र होता आलेले नाही. यावरून दिसते की फुटबॉल मधील यश केवळ लोकसंख्येवर अवलंबून नसून मजबूत पायाभूत सुविधा, युवा विकास व्यवस्था, प्रशिक्षक आणि दीर्घकालीन नियोजन यांच्यावरही अवलंबून असते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.